हाय फ्रेंड्स, तर वृषालीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण गुरुवार स्पेशल मिनी थाळी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण पहिला वाटाणा भात म्हणजे आता ताजा मटर मार्केटमध्ये आलेला आहे, तर ताजा मटरचा पुलाव करून घेऊ। हिरव्या मटरचा पहिला, आणि त्याचं तुम्हाला साहित्य दाखवते। तर हा 1 वाटी मटर घेतलाय, 1 टोमॅटो, 1 गाजर ते मी बारीक बारीक कापून घेतले, हे कांदा, लसूण, अद्रक आहे, आणि हे फोडणीसाठी कांदा आणि मिरची आहे, आणि हा खडा मसाला आपण घेतलेला आहे। तर आता आपण सुरुवात करूया। आता आपण ह्याच्यात 2 टेबलस्पून तेल टाकून घेऊया, आणि 1 टेबलस्पून आपण हे तूप टाकूया। आपण आता त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्त्यानंतर आपण हे खडे मसाले घेतलेले, जिरे, 2 विलायची, दालचिनी, लवंग, मिरी ते टाकणार आहोत। त्यामध्ये कांदे टाकणार आहोत, आणि आता आपण कांदा थोडा परतून घेणार आहोत, लालसर होईपर्यंत। आता आपण हे मिरची टाकणार आहोत, त्यामध्ये स्टर करून घेणार आहोत। मिरची टाकून झाल्यावरती आपण त्यामध्ये टमाटर टाकणार आहोत। हे वाटण आपण भातामध्ये टाकणार आहोत, आणि ते चांगलं परतून घेणार आहोत थोडा वेळ। हा आपण व्हाईट पुलाव करतोय मटारचा, म्हणजे त्यामध्ये हळद, मिरची पावडर वगैरे नाही टाकणार आहे, गरम मसाले आणि ह्या मिरच्याच टाकणार आहोत। असा पुलाव खूप छान लागतो। तर आपण हा मटार त्यामध्ये टाकणार आहोत, आणि हे बारीक कापलेले गाजर पण त्यामध्ये टाकणार आहोत। आणि आता ही आपण थोडी कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये टाकणार आहोत। आणि हा थोडासा पुदिना आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीला, त्याने पण छान चव येते भाताला। परतून घेणार आपण ते। हा आपण तांदूळ घेतला आहे, बासमती तुकडा आहे हा मी स्वच्छ धुवून घेतला आहे। हे 3 वाट्या तांदूळ आहे। आता हा आपण असा चांगला तेलात, आणि आपण हा तांदूळ आता त्यामध्ये टाकला आहे, आणि असा तेलात चांगला परतून घेणार आहोत। सगळे मसाले त्याला चांगली कोट करून घेणार आहोत, पण तो चवीला छान लागतो। आणि आता आपण ह्याच्यात 1.5 तांब्या पाणी टाकणार आहोत। आणि चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत। आपण ह्याच्यात हळद आणि लाल तिखटाचा वापर केलेला नाहीये। हा आपला पांढरा पुलाव आहे, मटरचा पांढरा पुलाव। असा खूप छान तयार होतो।
आता आपण त्याला झाकण लावून घेणार आहोत आणि त्याच्या 3 शिट्ट्या करणार आहोत. तर आपला वाटाणा पुलाव तयार आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.